मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सायलेंट के व्लॉग्स. आज आपण आलो आहोत खारघर येथील असलेल्या इस्कॉनमध्ये, जो 15 तारखेला त्याचा इनॉग्रेशन झालेलं. 15 तारखेला त्याचं ओपनिंग होतं, पण इनॉग्रेशनच्या वेळेला आपल्याला यायला जमलं नाही. सो आता आपण आलो आहे. आपण ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण इस्कॉन बघू. इस्कॉनमध्ये आता जो नवीन बनवलं आहे त्याला असं म्हटलं होतं की एशियामधला सेकंड लार्जेस्ट आणि महाराष्ट्रामधला लार्जेस्ट टेम्पल आहे इस्कॉन. ते आपण बघूया. चला बेसिकली सुरुवात करूया. आपण इथे कसं येऊ शकतो, तर इथे तुम्ही बाय रोड येऊ शकता. जर तुम्ही ट्रेनने वगैरे प्रवास करत असाल तर खारघर स्टेशनला या. तिथून तुम्हाला शेअरिंग रिक्षा भेटेल, जी 20 रुपये पर पर्सन घेते. आणि जर तुम्ही बसने प्रवास करत असाल तर मग बस घ्या खारघर स्टेशनवरनं. ती म्हणजे 12 रुपये पर पर्सन तिकीट घेते. ती डायरेक्ट तुम्हाला सेंट्रल पार्क बस स्टॉपवर सोडेल. त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिटमध्ये आहे इस्कॉन टेम्पल. ते आपण बघूया. इथे पाहू शकता बस आपल्याला ह्या बस स्टॉपवर उतरवते आणि तिथून एक्झॅक्ट ऑपोजिटला इथे इस्कॉन टेम्पल आहे. एंट्री गेट नंबर 3. तिथून आपण एंटर करायचं. आपण एंटर केल्या राईट साईडला आहे शू स्टँड. तिथे आपल्याला चप्पल बुटं वगैरे आपण तिथे काढून सेफली ठेवू शकतो. आणि ते जे आपल्या टोकन देणं, जर तो हरवला तर त्याचे चार्जेस आहेत 100 रुपये पर. इथून आहे एंट्री पॉईंट. तो आपण प्रवेशद्वारमधनं प्रवेश केल्यानंतर शू ठेवल्यानंतर आपण इथून प्रॉपरली एंटर करणार आहोत मंदिरात. बघूया आता कसं काय ते. तुम्हाला टायमिंग बाकीची वगैरे इन्फॉर्मेशन सांगतो. ह्या इस्कॉनचा टायमिंग आहे सकाळी 7 ते 12:30 आणि दुपारी 4 ते 9 वाजेपर्यंत आहे. 4 म्हणजे 4ला ओपन होतात, पण प्रॉपर तुम्हाला बघायला 4:15 पासून भेटेल. आणि तोपर्यंत शू वगैरे ते जमा करेपर्यंत तेवढा वेळ होऊन जातो. सो खूप इथे शांतता वगैरे आहे. बाकीचं आपण बघूया इकडे काय काय ॲक्टिव्हिटी वगैरे काय केलं आहे का. होऊ शकता आता वाजले आहेत संध्याकाळचे 5:15 आणि ही जी आहे ना ती खूप गर्दी आहे. मागे आपल्या टेम्पल आहे, मागे एंट्री आहे, जे आता आपण जाताना बघू. आतमध्ये काय काय आहे तेही पाहू. पण जस्ट 4 वाजता डोर ओपन झालेत, तरी पण खूप गर्दी इथे बघायला भेटते. आपण आता एंट्री करतोय. इथून एंट्री गेट आहे. वरती गेल्यावर आपण खालचं दृश्य बघूया कसं आहे. खूप मस्त दृश्य येतोय. खूप मस्त सिनरी आहे. ते तुम्हाला बसायची वगैरे सोय केली आहे. तुम्ही बघू शकता तिथे तुम्ही. आता आपण आतमध्ये जाऊया, आतमध्ये बघूया कसं आहे ते. तुम्ही माझ्यासोबत बघा, मजा येईल. आपली एंट्री होते आणि इथून आपण एंट्री केल्यानंतर पहिल्याच राईट मारल्यावर आपल्याला इथे आहे ना सुंदर अशा आहेत ना कृष्णांची मूर्ती वगैरे बघायला भेटते. इकडे मध्यभागी असलेले राधा आणि मनमोहनाची मूर्ती आहे. आणि तसंच आपण राईटला गेलो की इकडे तुम्हाला श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानची मूर्ती बघायला भेटते. इथे ना हरे राम हरे कृष्णाचा गजर असल्याने ना आपल्याला आपला व्हॉईस रेकॉर्ड होतो की नाही ते नाही समजत आहे. व्हॉईस तुमच्यापर्यंत पोचतो की नाही, पण इथे आल्यावर मन खूप प्रसन्न होतं. तुम्हाला आल्याशाने राईटमध्ये तुम्हाला असे 3 भव्य मूर्ती बघायला भेटतात. राम, कृष्ण, सीता, हनुमान सर्वांची मूर्ती बघायला भेटते. खूप भारी वाटतं. इथे तुम्ही साधनेसाठी पण बसू शकता. तुम्हाला जप करायचं आहे तरी बसू शकता. खूप भारी वाटतं. चला, इथून राईट घेतल्यावर आपल्याला असे भव्य मूर्ती बघायला भेटतात. आणि जर इथून स्ट्रेट आलो ना
ते इथे ना मस्त असे आहेत ना कृष्णचरित्राचे आहेत ना वर्णन केलेले खूप अलौकिक क्षण आपल्याला बघायला भेटतात. जसं की हा आहे एक्झिट गेट. तिथून आता एक्झिट करतोय. तिथे पण तुम्ही रिलॅक्समध्ये बसू शकता. खूप असं चांगली जागा आहे. हा आहे फर्स्ट फ्लोअर व्ह्यू. तिथून तुम्ही बघू शकता. तिथून आपण एंटर केलं तिथे आपल्याला बस स्टॉप आहे. तिथून आपण आतमध्ये आलो. इथून आपण वरती येणार. इथे 2 असे भव्य गार्डन आहेत. एक लेफ्ट साईड एक राईट साईडला आहे. मध्ये असे 2 फाउंटेन केले आहेत. एंट्री पॉईंट तुम्ही बघू शकता खूप मस्त आहे आणि तिथून ही एंट्री आहे. आता आपण बाहेर भेटूया. बाकी काय असेल तर आपण बघूया. खूप मस्त आहे. खूप शांतता वाटते. डेकोरेशन वगैरे खूप मस्त केलं आहे. चला मग एंट्री इकडून करतो आणि एक्झिटसाठी आपल्याला इकडे जावं लागतं. चला मग आता आपण एक्झिट करूया. केल्यानंतर की इथे खूप शॉप्स आहेत. त्याचा आपल्याला इथे मार्किंग दिसतो. रेस्टॉरंट वगैरे आहे. गिफ्ट शॉप आहेत. तर ज्यांना कोणाला गिफ्ट वगैरे घ्यायचं असेल तर ते घेऊ शकता आणि ज्यांना कोणाला रेस्टॉरंट वगैरे मध्ये जायचं असेल जाऊ शकता. पण आता इथे आपला व्लॉग एंड करतो. तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला सांगा नक्कीच कमेंटमध्ये. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एक समरी देतो की ह्या ब्लॉगमध्ये काय काय झालं. आपण आलो इस्कॉन टेम्पल खारघर इथे जो नवीन बनवला गेला लार्जेस्ट टेम्पल आहे तो इकडे आलो. इथे इकडचा टायमिंग आहे सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत आहे. इकडे खूप असं मस्त आहे. खूप मस्त बनवलं आहे. मार्बलचं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग बिल्डिंग आहे. आता इथे आपण आपला ब्लॉग एंड करतो. कसं काय वाटलं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. लाईक करा. चला बाय.